मुंबईतील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंबा दाखल झालाय, तरी त्याचे दर अजूनही गगनाला भिडलेले आहेत। प्रमुख बाजारपेठांमध्ये हापूस आंब्याचे दर प्रति डझन 1000 ते 1200 रुपयांपर्यंत आहेत। त्यामुळे फळांचा राजा अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे। पुण्यात हापूस आंब्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे। आवक कमी आणि मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे। घाऊक बाजारात डझनाला 800 ते 1200 रुपये तर किरकोळ बाजारात 1200 ते 1500 रुपये दर आहे। तर कर्नाटक हापूसची मागणी वाढली असून त्याचे दर तुलनेने कमी आहेत। राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली, मात्र त्या पहिल्या टप्प्यात सर्वाधिक नुकसान होऊन ही खील नाशिक जिल्ह्याचा समावेश करण्यात आला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत काळी हळदला 21,150 रुपयाचा उच्चांकित दर मिळतोय। ही काळी हळद अनेक आजारांवर गुणकारी असल्याने बाजारात चांगलीच मागणी आहे आणि हळदीला सध्या बाजारात चांगला प्रतिसाद मिळत असून इतर प्रकारच्या हळदीच्या तुलनेत काळ्या हळदीला सर्वाधिक दर मिळतोय। अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील 66,000 शेतकऱ्यांना फटका बसलाय। त्यांना सरकारकडून 53 कोटी 73 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे। त्या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला। अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे राज्याच्या विविध भागातील 66,000 शेतकरी बाधित झाले, तसंच 49,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय।